संतना संताशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासतुका यांचे केल्या स्मरण होय सगळ्या विद्येचे अधिकरण ज्याची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा दुरो पावन भविष्याची नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पुत्रकीर्ती आशीर्वाद दया जाती आवडी चित्ती देवाची कल्याणाची प्रेम वाढू प्रेमागडी प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता राम विश्ववंदनीय जगतवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि ललित प्रकरणाची आपल्याला ते फक्त ललिताच आहे पण ललिताची अभंग जवळजवळ 14 अभंग आहे त्या 14 अभंगापैकी हा एक अभंग आहे आशीर्वाद तया जाती आवडीची ती देवाची कार्यक्रमाची रूपरेखा आपल्याला सर्वांना माहिती आहे आपले परमश्री ही ज्येष्ठ वारकरी ज्येष्ठ नागरिक गोड स्वभाव खरा स्वभाव विनोदी स्वभाव आणि कुठेही कार्यक्रम असू द्यावा पण कांबळे कधी वेळाचं राहिलेच नाही कोणाचाही कार्यक्रम असो पंढरीची वारी घाली आणि सतत भगवंताचं भजन या जीवनामध्ये त्यांनी साध्य केले काळ सार्थक केला त्यांनी घरीला म्हणजे अर्थात काळाचं सार्थक झालं म्हणा त्यांच्या जन्माचं सार्थक झालं आता येणं जाणं हे सगळ्यांच्या पाठीमागं लागलेलं आहे ना तुमच्या आमच्या पाठीमागं येणं जाणं आहे ते जसे गेले तसे त्यांच्या पाठीमागं आपला नंबर आहे पण दुःख मानायचं नाही खेद मानायचं नाही कारण का ते आता सध्या आज मुक्तीच्या द्वारामध्ये उभे मोक्षाच्या द्वारामध्ये उभे आहेत ज्याने भजन केलं तर नाही दादा जे भजन तत्पर असतात जे भजन करतात जे भगवान परमात्म्याची सेवा करतात जे वारी करतात त्याचा स्वभाव सत्य आणि गोड गोड मला असं कधीच आठवलं नाही मी 22 वर्ष इथं आलो पांडगावमध्ये शेतकर महाराजांना आम्ही गाथा पारायण केलं कुठं आपल्या वसई समोर पाहिला सांगता कांबळे महाराज होते पण मी असं कधीच पाहिलं नाही की कांबळे महाराजांना राग आला जगद्गुरु तुकोबारायची त्याची उक्ती आहे की काम क्रोध बंदी खाली तू कामने दिले दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी काम क्रोध त्यांच्या ताब्यामध्ये होते ते सामान्य महात्मा होता सामान्य होते महाराज आणि हरिभक्त कधी सामान्य नसतात महाराज वारकरी मी महाराज नाही बघा पण वारकरी माहिती आहे सगळ्या महाराज नाही तुम्ही महाराजाला तारीख देता मी महाराज म्हणून तारीख घेतलीच नाही वारकरी म्हणून तारीख घेतली वारकरीनं वारकरीची सेवा करा महाराज कारण काय मलाही त्यांची सेवा करायची होती कारण का 22 वर्षाचा आमचा संबंध होता भाकरी लागली वसईबोलच्या सप्त्यामध्ये आमच्या पुऱ्याच्या खायला पुऱ्या चपात्या खायला काही कमी नाही भांडवामध्ये आम्हाला लागायची भाकरी महाराज म्हणायची भाकरी लागतो महाराज तुम्हाला भाकरी इथनं भाकरी त्याचं नाव दत्तू दत्तात्रय दुसरे कैलास आणि एकच मुलगी एकच कन्या तिचं नाव वैशाली असं एक छोटंसं कुटुंब आणि या कुटुंबाचा त्याग करून हे लोकांना वैकुंठ लोकात दिली पर लोकात म्हणू नका कैलास लोक म्हणू नका कैलासाला आपले लोक जातच आहेत कारण का वारकऱ्याचं स्थान देवानं स्वतः बनवलं ते स्थान म्हणजे वैकुंठ रामकृष्ण नामे रंगले वागणारे खाणारे पिणारे याचा धंदा करणारे यांच्याकरता एक भुरी आहे दुष्टाची अभक्त निष्ठुर मानसी त्यांच्या अंतकरणात दया नाही माया नाही कोणाच्याबद्दल प्रेम नाही माणुसकी नाही अशा करता यमपुरी बनवली दुष्टचे अभुक्त निष्ठुर मानसी केली हे त्याशी यमपुरी यमदूत त्याशी व्यक्ती यातना नाही नारायणा भुजली जे भजन करत नाही त्यांना वारी नाही त्यांना त्यांच्याकरता यमपुरी लक्षात ठेवा मग आपलं स्थान कुठं आपण आताच पक्क करायचं की आपल्याला तिकडं जायचं का इकडं जायचं पैसे आणखीन आपल्या हातातून वेळ गेलेली नाही मनुष्य जन्म आयुष्य 100 वर्षे महाराज
आणखीन आपलं भरपूर आयुष्य शिल्लक आहे. आपल्या आयुष्य हातातून गेलेलं नाही. पण नेमकं आपल्याला एमपुरीला जायचं का वैकुंठाला जायचं आत्ताच ठरवा. जागा रिझर्व करा. कारण का वैकुंठाला जाणारे लोक वारकरी असतात, मला भजन करणारे लोक वैकुंठाला जातात. हे कधी खोटं ठरत नाही. तुकोबारायचे हे प्रमाण आहे. महाराज सत्य बोलत होते, महाराजांची सत्य वाचा होती. आणि महाराज स्वतः सांगतात की रामकृष्ण नामे रंगले जे भजनामध्ये रंगून गेले, जे वारीमध्ये रंगून गेले, जे भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये रंगून गेले, तुका म्हणजे घर वैकुंठी त्यांचं घर कुठं. आणि आजचा दिवस बरं का त्यांना आशीर्वाद देण्याचा दिवस. आशीर्वाद कोणी कोणाला द्यावा. आता मी आजोबा याचा माझं वय 65 आहे, याला आशीर्वाद मी द्यावा का ना मला द्यावा. हयात असताना शंकर महाराज आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण लहानांना आशीर्वाद द्यायचे बरं का. पण गेल्यानंतर लहानांना सुद्धा आपल्याला आशीर्वाद द्यावा लागतो. कारण का त्याच्याशिवाय मोक्ष आणि त्याशिवाय मुक्तीच्या द्वारामध्ये आपण उभारतो. लहानाने सुद्धा त्यांना आशीर्वाद द्यायचा. कुणी असो यारे यारे याती भरती कोणी आशीर्वाद द्या त्यांना. लहान असू द्या, मोठा असू द्या, पाहुणा असू द्या, रावळा असू द्या, भावकी असू द्या, कोणी असू द्या. पण आज आशीर्वादाचा दिवस आहे. आज त्यांना आशीर्वाद समर्पण करायचा आहे. कारण का दादा आशीर्वाद हा मानवी जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. तळतळाट चांगला नाही, कुणाचा सराफ चांगला नाही, पण आशीर्वाद पाहिजे. आशीर्वादाचे प्रकार असा आशीर्वाद दिला. द्रौपदी घाबरली होती, आपण उद्याच विधवा होणार. कारण का प्रतिज्ञाच महाराजाची तशी होती, म्हाताऱ्याची प्रतिज्ञा तशी होती की उद्या सूर्यास्तापर्यंत बरं का पृथ्वी निष्पांडवी करणार, माणूस खलास होणार. पण मध्यस्थी गेली. अरे ज्या बाजूला देव आहे त्या बाजूला काय करूया महाराज. ज्याला देव सकाळ झाला गाठीचं प्रमाण सांगतो आम्हाला. कीर्तनाला 4 वाजतील, 4 वाजतील ज्यांना देव सखा झाला, सह्य करणारा झाला, त्याच्या झाडातली असली झाडे सुद्धा कल्पतरूचे होतात. सर्व पक्षी हरी साई सखा झाला, सर्व पक्षी हरी साई देव जर सखा झाला, आपल्या पाठीमागे उभारणारा झाला, आपल्या दारात ते का नाही जांबाचं झाड सुद्धा कल्पतूचं होतं. जांबाची झाडे तुळशीचं झाड कमी आहे, जांबाची झाडं जास्त आहेत. आमच्या देव सहाय्य झाला पाहिजे, देव सखा झाला पाहिजे. देव सखा घरी जगावरी गोपा घरी. तसं द्रौपदीला सहाय्य करणारा भगवान परमात्मा झाला, श्लोका झाला बरं का. त्याच्यावर विलास काढला आणि त्या म्हाताऱ्याचा आशीर्वाद झाला. ठाणस्थ होते त्यांच्या 4 होती तिथं गेली. भगवान परमात्मा बाहेर उभारले, हातामध्ये चपला धरून द्रौपदीच्या, आणि द्रौपदी आतमध्ये गेली. ठाणस्थ होते गोळी झालेली होती. बांगड्याबाईला आशीर्वाद काय दिला. सौभाग्य होती.
महाराज उद्याच तुम्ही प्रतिज्ञा केली की उद्या पांडवी प्रथमी निष्पांडवी करणार आहे, पांडव सगळे संपवणार आहे. आणि हे सौभाग्यवती हा आशीर्वाद कसा काय सांगायचं का? आचरण मिळालं का नाही भीष्माचार्याचा? पांडवाचाच विजय झाला. केसाला सुद्धा धक्का लागू दिला नाही पांडवांना. आशीर्वाद महत्वाचा. श्रीपाद स्वामी फिरत आले श्रीपाद स्वामी आणि रुक्मिणी मातेने सिद्धेश्वराची पूजा केली. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. अरे विठ्ठलपंत कुठं होते? विठ्ठलपंत तर सगळ्यात घेऊन निघून गेली काशी. रुक्मिणी मातेने विचार केला आपण काय करावं. मालक आपले संन्यास घेऊन आकाशीला निघून गेले. आता ते परत येणे कठीण आहे, कारण का वैराग्याचा पुतळा आहे विठ्ठलपंत. म्हणजे वैराग्य मूर्तिमंत वैराग्याचा पुतळा ते माघारी येत असतो संसारात. रुक्मिणी मातेनं ओळखलं. करावे सार्थक रुक्मिणीने तेव्हा नारंगी सेवा आश्वस्ताची आपण सार्थक आपण करून घ्यावं. पण रुक्मिणीने विचार केला आणि पिंपळाच्या झाडाची सेवा केली. पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्या, पाणी घालावं, प्रदक्षिणा घालाव्या, पाणी घालावं. आणि ते श्रीपाद स्वामी तिथं आले. काशीहून तीर्थयात्रा करत 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 श्रीपाद स्वामी आळंदीला आले. त्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले. रुक्मिणीचं पूजा अर्चन सगळं ओळखलेलं होतं. घरी जायचं होतं. जाता जाता श्रीपाद स्वामी दृष्टीस पडले. समोर कुठेतरी महात्म्य असावी, विभूती असावी म्हणून रुक्मिणी माता तिथे गेले आणि दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर आशीर्वाद केला. पुत्रवती होऊ. महाराज असं कसं? मालक माझे संन्यास घेऊन गेले. कुठं काशीला गेले का कुठे गेले कुणाला माहिती आहे, पण संन्यास घ्यायचं म्हणत होते. आता ते परत येणं कठीण नाही. आणि आशीर्वाद काय देत आहे? पुत्रवती भाऊ. अरे स्वामी म्हणा पुत्र कशी होती? स्वामी म्हणा अरे मालकाशिवाय पुत्र कशी होती? संतती कशी होती? पण दिलेला आशीर्वाद पोटात ठरला नाही. बरं का? चारी मूर्तिमंत जन्म इच्छे उदरी. 4 मूर्तिमंत जन्म त्यांच्या उदरी झाले. रुक्मिणी मातेच्या मूर्तीनाथ सोपान करता मुक्ताबाई ज्ञानेश्वर. आशीर्वाद कोण गेला? पुढे झाला महाराज वैकुंठाला निघाले. आभार काही गुरु तर माणसं त्यांच्या बरोबर होती. गुरु नक्की ज्याने जीवनामध्ये त्रास दिला, मत्सर केला, द्वेष केला, ते माणसं महाराजांच्या बरोबर होती. म्हणजे महाराज वैकुंठावर जाते कसे हे बघूच आपण. आता काही प्रेम करणारी माया करणारी लोकही होते, तवर जाळकरी होती. मोकळा पुढेवर आले आणि महाराजांनी सांगितलं आपल्या माझे निरोपया संत सुखदुःख माझी तुम्हा सकाळ ही माझी बोलवण. माझी बोलवण करा. आता मी निघालो वैकुंठाला. महाराज म्हणजे तो खूप बरं. महाराज म्हणजे आम्हाला आशीर्वाद. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. हा माझे वचन आशीर्वाद. तुम्ही जसं कर्म करता तसं तुमचं कल्याण होईल. वाईट कर्म केलं त्याप्रमाणे तुमचं कल्याण होईल. चांगलं कर्म केलं त्याप्रमाणे तुमचं चांगलं होईल. आशीर्वाद. जगाचा मालक भगवान महाराज बरं का? जगाचा मालक शंकर महाराज नांदतो कुठं? ज्याला खेचर होतं थरथर कापतात, ज्याला खडतर होतं थरथर कापतात, ज्याला काळ थरथर कापतो, ज्याला आसुर थरथर कापत होते, असा भगवान पंढरराय पंढरी क्षेत्रामध्ये नाव येतो. डाकाच्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात खेचर खडतर काळ कापती आसुर नांदे भीमा तीर पंढरपूर पांढरी. एवढ्या आनंदामध्ये एवढ्या सुखामध्ये देव नाचतो. काय देवाला कमी आहे? वारकरी पाया पडायला कमी आहे? कांगोळीचं काही कमी आहे? आपोआप आंघोळ होते, आपोआप कपडे घालते. बारक्याला 11 सांभाळते लोक, त्याला बडवे लोक.
त्याला उठवायचं, त्याला माखायचं, टाळू माखायची, अंगाला तेल लावायचं, मग कडक पाण्यात नाहू घालायचं, मग त्याला कपडे घालायचे. आई सगळं त्याचं करते. तसं त्याचं सगळं आहे. एवढा सुखी आहे देव. म्हणजे देवाला जे हे सुख प्राप्त झालं, सुखानं देव नामतो. आशीर्वाद कोणाचा आहे? तुकोबाराचा आशीर्वाद आहे त्याला सुद्धा तुकोबाराचा आशीर्वाद आहे. आता आशीर्वाद माझा सो सुखी आहे तशी माझी बाळे. आता आशीर्वाद माझा असो सुखे नाद देवा, तू सुखानं नाद, माझा आशीर्वाद आहे तुला. काय देवाला नांदण्याचा, त्याला देवाला सुख प्राप्त होण्याचा आशीर्वाद तुकोबाराय देतात. तुकोबाराचा आशीर्वाद आहे. जे सुखानं नांदते का नाही पंढरी क्षेत्रामध्ये, आंघोळ सगळी पहाटे 4 वाजता मस्त आंघोळ आहे, सुगंधी स्नान आहे, सुगंधी उठणं आहे, नवे नवे कपडे, नैवेद्य आहे, शेजारती आहे, अमुक आहे, तमुक आहे, 10 कपडे बदलायचे. हे कशाचं सुख आहे? हे सुख कोणापासून प्राप्त झालं? हे सुख जगद्गुरु तुकोबाराने आशीर्वाद दिल्यामुळे प्राप्त झालं. आपला आशीर्वाद माझा असो सुखी ना सुखानं नाद देवा. यांना सुद्धा आशीर्वादाची गरज आहे आणि आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यायचा. पण तुकोबाराय त्या जातीला आशीर्वाद म्हणतात. त्या जाती आशीर्वाद तयार त्या जाती किती आहे? पहिल्या सोन्यात 2 सांगतो, म्हणजे तुमच्या खडशिकायला लागतात. पहिली जात सोना, अलग लक्षात, सोना. दुसरी कोळी, तिसरी छात्र, पहिली नावी, चांभार, सुतार, लोहार, 12 बोलते, कोष्टी, साळी, तेली, तांबोळी जाती आहेत महाराज. उगा आरक्षणापायी 373 केल्या जातात. पोळी, लबाड जाती येतात. पण महाराज नेमकं त्या जातीला आशीर्वाद म्हणतात. कोणत्या जातीला? जाती भरपूर आहे, पण त्या जातीच्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महात्म्याला तुकोबार आशीर्वाद देतात. एखाद्या दुसऱ्या आशीर्वाद तयार. कोणत्या जातीला? आणखी 2 जाती आहेत बरं का शास्त्रामध्ये सांगितलेल्या. एक भाविकाची जात आहे, दुसरी अभाविकाची जात आहे. आता इथं का नाही, एकच जात आहे. कोणती? एक भाविकाची. हे भाविक आहेत म्हणून सगळे इथे जमा झाले. कधी आमच्यावर भाव असे, आमच्यावर तर भाव नाहीच म्हणा. कांबळे महाराजांवर भाव असा नका, देवावर भाव असा नका, कोणावर का भाव असा ना. पण त्यांच्यामुळे आले. आमच्यावर कुठं भाव आहे? शेरकर महाराजांचा सुद्धा भाव कमी झाला. 2 जाती आहेत भाविकाच्या. एक भाविकाची जात आहे, अभाविकाची जात आहे. अभाविकाच्या जातीला तुकोबाराय आशीर्वाद देत नाही. ज्याच्याकडे भावच नाही, ज्याच्याकडे भक्ती नाही, तुकोबाराय म्हणतात त्याची आई नरकाला जाते. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय, नरका अभक्ताची माय, नरका अभक्ताची माय. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय, नरका अभक्ताची माय, तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय, नरका अभक्ताची माय, नरका अभक्ताची त्याची आई नरकाला जाते. हाच त्यांना नरकाला घालतो. आई वडिलांना, पित्रांना आपल्या नरकाला घालतो. याच्याकरता भक्ती महत्वाची. म्हणून अर्जुनाला सुद्धा भगवान परमात्म्याने सांगितलं, झडझोडणी व्हायला आली या भक्तीच्या वाटेत, भक्तीच्या मार्गाला लाग. बरं आता
आतापर्यंत कसा गेले ते बस जाऊ पडते जे आयुष्य गेलं फुकट ते जाऊ द्या गेले ते बस जाऊ पडते पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा आता इकडून पुढे आयुष्याचा नाश करू नका नाथमार्गाने जसं सांगितलेलं नाही तिला पाहून आता मी त्यांना मला माहिती आहे ते काय सांगतात ते नाथमार्ग तुळशी माळ घालावी गळा कपाळी लावा चंदन मोठे नामस्मरण मला अखेर असू द्यावी तिची मायबाप व्रत करावी एकादशी जागर करावा सारीनिशी द्वादशी आदिशी खिरापती शेवावी तिची मायबाप बरी असावी तुळशी वृंदावर आदितीचे करावे पूजन संताशी रेहावे शरण हे लक्षण भक्तीची जे अशा पद्धतीने भक्ती करावी भक्त व्हावं आणि भक्त झाल्यानंतर मग आपण आपल्या पितरांना आपल्या आईला आपण आपल्या वडिलांना आपण स्वर्गामध्ये ठेवू शकतो भक्ती नाही केली तर तुका म्हणे अभक्ताशी माता दाशी जग थोडी शेतकरी मार्गाने प्रमाण माहिती नवीन प्रमाणात स्थापना करावं मागचे काही सांगायचं नाही नवीन नवीन फाउंडेशन अभक्ताची मातादाशी अशा अभक्ताची आणि भाविकाची भक्ताची अशा दोन जाती येतात मग महाराज भक्ताच्या जातीला काय आशीर्वाद देतात त्या भक्ताला दुसरं काही आवडत नाही हो ना बळी जनार्दन माता नारायण विषय पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी ग्रसोग्रस गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी देवाच विषय चित्तामध्ये देवाची आवड आहे आवडी चित्ती महाभारत ऐकायला लावा फार सुंदर गोष्टी सांगायची बरं का कांबळे महाराज महाभारत असू द्या रामायण असू द्या तुमचं गुरुचरित्र असू द्या नवनाथ असू द्या या आता काय लागले घरी माहिती आहे रामा महाराज बघा कुठेही पारायण करायचं पोशाख घ्यायचा 1500 घ्यायची निघाली महाराज मी शिवलीला व्रत असू द्या काही असू द्या मुखगत पाठ मार सुंदर असे जीवन त्यांना समजतं महाराज कीर्तनही करायचं भजनाला तर पहिली चाल राहायचं त्यांच्याकडे कांबळे महाराज मानाची चाल होती जसं आमच्या काकाला काकाच्या फडावर आमच्या आपल्या काका मार्डेकरांना पहिली चाल मानाची चाल आहे ना तसं या भांडगाव परिसरामध्ये भांडगावमध्ये कांबळे महाराजांना पहिली चाल ती ठाईची असू द्या कसली असू द्या पहिली चाल राहायची बाकी आम्ही चाली महाराज असं जीवन देव आवडत होता महाराज ग्रंथ आवडत होता पंढरीची वारी होती आवडे पंढरी भीमा मांडुरंग चंद्रभागा लिंग पंढरी अशा आवड ज्यांच्या अंतकरणामध्ये होती किंवा ज्यांच्या अंतकरणामध्ये अशी आवड आहे किंवा पुढं बोलतो इथून पुढं जे आपल्या अंतकरणामध्ये देवाची आवड ग्रंथाची आवड पंढरीची आवड वारीची आवड बरं का भजनाची आवड कीर्तन ऐकण्याची आवड धरते तेव्हा नक्की 100% आशीर्वाद मिळणार कुणाचा 100% आशीर्वाद मिळणार आहे आशीर्वाद दिल्याशिवाय तुकोबाने थांबणारच नाही आणि म्हणून देव आवडत होता संत आवडत होते ग्रंथ आवडत होते तर का वारी आवडत होती तुकोबा आहे त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांना जसा आशीर्वाद देतात तसा आपण सुद्धा आशीर्वाद द्यायचं तर आपलं काम आहे आपण आशीर्वाद शेवटला देणार आहे पुढे टाकायच्या टायमाला आपण आशीर्वाद देणार आहे पण तुकोबा आहे भाविक जातीला आशीर्वाद देतात अभाविक जातीला नाही कारण का अभाविकाचं जीवन हे व्यर्थ जीवन आहे मला 2 मिनिटाचा विषय बोलतो अभक्ताचं जीवन कसं असतं माहिती अभक्ताचं जीवन किती श्रीमंत असू द्या तो अभक्त कितीही श्रीमंत असू द्या गडगंज पैसा असू द्या पण तो ज्ञानोबरायांना मान्य नाही का रुपये वैसा माझा अतिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा तरी पाल्लाळ ते गोरा आहे कोणता आहे तरुण आहे 22 वर्षाचा तरुण आहे
100-150 एकर जमीन आहे, 2-4 गाड्या दारामध्ये उभारल्या, ऐश्वर्य भरपूर आहे, पण मुखामध्ये कधी नामच नाही, कधी भजन नाही, कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी काहीच केलं नाही, कधी एखादी पंगत घातली नाही, जीवन व्यर्थ. बरोबर. का रुपये वैसा माझा, वय चांगलं आहे, त्याचं रुपयेही चांगलं आहे, ऐश्वर्य भरपूर आहे, पण काय करायचंय. तुका म्हणे येते भजन प्रमाण, गेले वाया थोडं झाली नाग बन, आता धावा धावा करी काय पाहतोशी हरी. तुकोबाराचं आपण काय आयुष्य गेले वाया. तोटा झाला, त्रुटी झाली, नुकसान झालं, ते नुकसान कुठे भरून काढावी. कोठे पाहशील तू, कार्य जाता नाही म्हणा. अरे हरी जागराला, हरी भजनाला, एकादशीच्या दिवशी तरी जात जा संध्याकाळी भजन ऐकायला. काहीच नाही भजन नको येऊ देऊ, ऐकायला तरी जा. कारण का गाता ऐकता समाजाची घडी ऐकू ज्याला येते, त्यानं भजन ऐकले, त्यांना तेवढंच पाहिजे. त्यानं उभारून रातभर तोंड वाचून बर का घसा बसून तर भजन केले. तुम्हाला ऐकतो बसून ऐकायला काय सोपं आहे ना, सगळ्यात सोपं बसून ऐकायचं नुसतं काम आहे. म्हणून महाराज म्हणतात जात नाहीस बाबा तू हरीच्या जागरणाला जात नाहीस, भजनाला जात नाहीस, कीर्तनाला जात नाहीस ना, हे नुकसान कुठं भरून काढणार तू. हरीच्या जागरणात जाता कार्य नाही म्हणा. कोठे पाहशील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी, फुकट आयुष्य व्हायला चालली नाही. आणि मग अभक्ताचं वर्णन महाराज करतात. निम्म निमोळ्या मोडून आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्ती म्हणून वाढीला लागो शाची लागली. त्याने मी सोपटे कणसे लागली घनताटे, काय करावे गोमटे ओसलं. हे भांडगाव इतकं सुंदर बांधलंय, आणि नाल्या नाही, मोर्या नाही, पाणी नाही, पाण्याची सोय नाही, संडास बाथरूम नाही. काय करायचं त्या गावात कुणी माणूस बी राहत नाही. आणि मग ती इतके सुंदर बिल्डिंगी बांधतात, बंगले बांधले, तर काय तिथं माणूसच राहत नाही, कुठलं मी तिथं राहत नाही त्या गावामध्ये. काय करायचं त्या बिल्डिंगला, त्या गावाला काय करायचं, माणसं पाहिजे. तसं मानवी जीवनामध्ये जर भक्ती असेल तर तो वंदे, जर भक्ती नसेल तर तो निंद्य समजला जातो. आणि निंद्याला यम पुढे यम न्यायाशिवाय राहत नाही. देव त्याला शासन करतो. आणि म्हणून हे अभक्ताचं वर्णन करत असताना महाराजांनी भक्ताचंही वर्णन केलं. जे भक्त आहेत ज्यांना देव आवडतो, ज्यांना ग्रंथ, संत, वारी, बर का भजन, कीर्तन याची जीवनामध्ये आवड आहे, त्या अशा व्यक्तीला, अशा जीवाला, अशा महात्म्याला तुकोबारा आशीर्वाद देतात. काय आशीर्वाद देतात? कल्याण ते असो क्षम
आशीर्वाद आहे महाराज. कल्याण असो त्याचं. सहजासहजी त्याला मोक्ष प्राप्त हो, सहजासहजी त्याला मुक्ती प्राप्त हो, सहजासहजी त्याला देवाच्या चरणाजवळ जागा मिळेल. महाराजांनी दिलेला आशीर्वाद. कल्याणवती असो हे मोक्ष नाही. तुम्हाला वाटते का सोपं आहे? तुम्ही नाशिकला जावा, नागबळी करा, अमुक करा, तमुक करा, काही बारा भांगडी करा, मोक्ष आपल्या समजुती आहे. मग आपल्याला लई त्रास देते, आमच्या घरात लई त्रास चालू झाला, आमच्या घरात लई त्रास झाला. अरे तुम्ही प्रारब्धच मानत नाही. प्रारब्ध मानित नाही. हे सुख आणि दुःख आपला प्रारब्धावर आहे. प्रारब्धाची होय सुख, प्रारब्धाची पावे दुःख. कास वसले शिवाया भजे मना पण प्रारब्ध. आपल्या घरात त्रास चालू झाला तरी आपण आम्हाला ते पूर्वीचे वाडवडील आम्हाला त्रास देतात. मग नागबळी करा, हे करा, ते करा, ते करा. त्याला मोक्ष मिळत नाही. त्याला मुक्ती मिळतच नाही. कारण का मोक्ष एवढा सोपा नाही. ज्ञानोबा नाही नव्यामध्ये सांगतात, अर्जुना मोक्ष दुराराखू किर होय. दुराराखू म्हणजे दुर्बळ आहे, दुर्मिळ आहे. मला थोडंसं चिंतन सांगू का? दगड भरपूर मिळतील बरं का. पाषाणाची दगड, दगड बांधण्याकरता फाडी, दगड, फांजी, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. बोलच्या लक्षात येतं. दगड भरपूर मिळतील, पण आता पैस मिळेल नाही. पैस मिळेल का? पैस दगडच आहे, पण पैस मिळणार नाही. आंब्याचा रस मिळेल. ही साहेबांच्या घरी खात असतो दरवर्षी. साहेबांच्या सप्त्याला आलो नाही आपा, साहेब आम्हाला बोलवतात रस खायला. जेवण त्यांचंच असतं, मग काय कोणालाच माहित नसतं. पण आम्ही रस खाऊन साहेबांच्या भागाने. उसाचा रस, आंब्याचा रस, सगळे रस मिळतील आपल्याला. कसलेही मिळतील महाराज. अमृत मिळेल, अमृत मिळेल. ज्ञानोबा सांगतात, अनेका परी भौमसू जैसा न जोडे परीस. अनेक दगडासारखा परीस लवकर मिळत नाही, कधीच मिळत नाही. अमृताचा विश्वदैव म्हणजे आपल्या नशिबात असलं, आपल्या दैवात असलं तर अमृत आपल्याला मिळत नाही. तर अमृत मिळतच नाही. अमृत कुठं आहे? अमृताची कोठार, अमृताची हांडे डेरे कुठं भरली? स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये जावं लागतं आणि मग तिथं अमृत. अमृत जसं अमृत दुर्मिळ आहे, जसं बरीच दुर्मिळ आहे, नरदेह दुर्मिळ आहे. आता आपल्याला मिळालंय. मी परवाच्या खाण्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं, हे तो वाजवायला. नरदेह दुर्लभ सांगितलं की नाही? शरीर सुद्धा दुर्लभ आहे, मिळत नाही. पुन्हा आता आलोय, याचा फायदा आपण करून घ्यायचा आहे. पण हे गेल्यानंतर पुन्हा काही खरं नाही महाराज. ते पुन्हा हातात येत नाही. तुकोबारा म्हणतात, गेले मग नाही हाता, गेले मग
नाही. आता हे गेलं शरीर त्यांच्या हातातून गेलं कांबळे महाराजांचे ते मोक्षाच्या दारामध्ये उभे की मुक्तीच्या दारामध्ये उभे. चिंताच करू नका. जो भजन मार्गाने गेला तो इकडे तिकडे नाही गेला. महाराज ज्ञानोबाची ओळी तुम्हाला सांगतो की धर्माधिकारी महाराजांची कीर्तने ह्याच्यामुळे अवघड आहे की असलं आहे म्हणून अवघड आहे. पण तुम्हाला ते छाव छाव पाहिजे महाराज. छाव छाव काय ज्ञानोबा पण गेले बघ नाही हातापुढे चिंता वाढत असेल ते पुन्हा येत नाही. आणि म्हणून त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. देह दुर्लभ आहे, अमृत दुर्लभ आहे, बरीच दुर्लभ आहे, संतांची भेट दुर्लभ आहे. चांगल्या वासनेचा, चांगल्या विचाराचा, चांगल्या बुद्धीचा माणूस सुद्धा दुर्लभ आहे. अर्जुनाला म्हणाले बरं कसे महाराज वार्ता बहुतापरी अपेक्षेचे विचार सुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. चांगली वासना, चांगले विचार, चांगली बुद्धी की जी बुद्धी रात्रदिवस परमात्म्याचं चिंतन करते, देवाचं चिंतन करते, ती बुद्धी दुर्लभ आहे, ती वासना दुर्लभ आहे, ती मिळत नाही. अशा वासनेचे पुरुष मिळतच नाही. चांगल्या वासनेचा पुरुष दुर्लभ आहे, मिळत नाही, दुर्मिळ आहे. आणि तसा संतांची भेट सुद्धा दुर्मिळ आहे का सोपी आहे? बहु अवघड आहे संत भेटे संत भेटत नाही, महात्मा भेटला. तुम्हाला तुमचं नशीबच चांगलं म्हणून महात्मा भेटला तुम्हाला गोसाईबाबा. आपण खरं सांगतो जसं मी गोसाईबाबाचा सप्ताह करतो का नाही तसं काही कमीच आहे. काय गावात ऐकत असतील ती महाराजांची जीवन समाधी जीवन समाधी ऐकत असतील महाराज शिष्यवाद केली का नाही. सप्ताह शेतकरी महाराजांना आम्ही होतो ह्या सप्त्याला गोसाईबाबा. चांगलं झालं, काही वाईट झालं, आशीर्वाद त्यांचा मिळाला, चांगलं झालं. भेटते का ते लोक? संत भेट अवघड आहे, मनुष्य हे अवघड आहे, भेटत नाही. बरीच अवघड आहे, भेटत नाही. अमृत दुर्लभ आहे, भेटत नाही बरं का. नरदेह दुर्लभ आहे, भेटत नाही. चांगल्या वासनेचा पुरुष भेटत नाही. आणि त्याचबरोबर मोक्ष सुद्धा दुर्लभ आहे. हे मगाशी सांगितले का ज्ञानोबा सांगतात मोक्ष दुराराग्यो की होईल पण तो आराधी तुझे पाय, तो पाठविले तिथंच आहे पाय पुजायचा. कल्याण, मुक्ती, मोक्ष, हृदयग्रंथी भेद बर का. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणं कठीण. आपल्या मागची दुःखाची परंपरा संपणं कठीण आहे. हे कधीच घडत नाही. अर्जुन सुद्धा म्हणला बरं का देवाला ना तरी उदो असतो अपैसे अखंडित होत जात जायचे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे. या जीवाच्या पाठीमागे जन्म मरणाचं दुःख लागले हे संपतच नाही. पण देवाच्या आशीर्वादाने देवाच्या भक्तीने हे संपण्यासारखं आहे. कारण का जे भक्ती मार्गाने गेले, जे येणे मार्गे गेले त्याचे संतान केले, त्यांचं काही शिल्लक ठेवलं नाही मागे, त्यांचं काही शिल्लक दुःखच मागे शिल्लक ठेवलं नाही. आणि म्हणून मोक्ष दुर्लभ आहे. आणि आज ते मोक्षाच्या दारामध्ये उभे आहेत आणि तुकोबारायचा आशीर्वाद त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा म्हणूनच आशीर्वाद आहे. कल्याण ते असो क्षेम वाढो मोक्ष मिळावा त्यांना, मुक्ती म्हणाल तुकोबा. तुमचा आमचा आशीर्वाद नाही आंडू पांडूचा, आपल्याला भक्ती भजन नीटच करता येईल आणि आम्ही नीट करीना बी गेलो. तासभराच्या कीर्तनाला गप्पा गोष्टी केल्या का नाही 10,000 15,000 तुम्ही देत नाही.
भांडवलातून पैसा बाहेर गेला मला माहिती. तुकोबाराच्या तत्वानं नाहीये दादा. तुकोबाराचं तत्व याला म्हणत नाही, ते भक्ती तत्व याला म्हणत नाही. कारण का तुकोबारे म्हणतात जोवरी बर का तळपती चंद्र सूर्य, ऐशेचे जर नर अनुप्रमाण ध्यानामध्ये ऐशेचे जर नर ते नरकी पचती जोरी ब्रह्मती चंद्र सूर्य प्रमाणे कुठला बघा माहिती. कथा करो या द्रव्य जाती कथा द्रव्य देती खेती दोघेही नरकाला जाते आणि त्या दोघती ब्रह्म पूर्ण करा, ब्रह्म पूर्ण करा, अखंड स्मरा राम राम. आयशेचे नर नर आयशे महाराज म्हणलं नाही, महाराज म्हणताच येत नाही. महाराज पदवीच नाही. महाराज फक्त भगवान पंढरीला पदवी महाराज. महाराज पदवी ज्ञानेश्वर महाराज, महाराज पदवी तुकोबार येणार. आणि तो हा महाराज विठेवर, विठेवरच्या भगवान परमात्माला आपण पण महाराज म्हणावं लागते. हो महाराज आयशे जे नर, नाही तर महाराजांनी शब्द बदलला असता. आयशे जे महाराज ते नरकी पचती. महाराज म्हणताच येत नाही, कारण बाजारच झाला तसा. बाजार केला नसता, बाजार का नाही स्वच्छ करण्याकरता तुकोबाराचा अवतार आहे. आम्ही वैकुंठ वासी आलो आडू संताचे मार्ग उचिष्ठाचा भाग शेषवर झाडू संतांचे मार्ग, संतांनी प्रस्थापित केलेला मार्ग रस्ता. भक्ती हा रस्ता आहे. भक्ती मार्ग जे संतांनी स्थापन केला, मूर्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती मार्ग स्थापन केला. त्या भक्ती मार्गावर तुम्ही आम्ही निघालो, आमच्यासारखे निघाले आणि रस्ता खराब करून टाकला. 3 प्रकारांना दादा रस्ता खराब होतो. भक्ती मार्ग 3 प्रकारांना खराब होतो. लोभ, मोह आणि काम. इच्छा संपत नाही मला. किती पैसे दिले तरी पुन्हा कडे गावाच्या बाहेर गेले पुन्हा फोन करते. अजून 5,000 दिले तर 1,000 दिले तरी पुन्हा गावाच्या बाहेर जाऊन फोन करते, गाडी उभा करते, म्हणते अजून फोन दिले असते तर बरं झाले. असं नाव सांगत नाही. आमच्या येळीमध्ये तसं घडलं महाराज. दादा साहेबांना विचारलं किती देत, फोन करून विचारलं. दादा साहेब देते 10,000. फोन करून मी विचारलं म्हणजे महाराजांना किती पैसे द्यायचे, नाव घेत नाही त्याचं. कसे द्या की 6,000 रुपये दिले. 6,000 मालकाने जेवढं म्हणा तेवढं जेवढं 6,000 दिल्यानंतर मग गाडी गावाच्या बाहेर आमच्या तीच गाडी पाठीवर सोडायसाठी निघाली आणि गावाच्या बाहेर गेली. पुन्हा गाडी उभा केली, पुन्हा फोन केला. अजून 1,000 रुपये दिले असतील तर बरं झालं. आमच्या गावाच्या पोरांना अजून फोन करून विचारा. ते 1,000 रुपये आम्ही शिंगणापूरला आपण पोच केली. आणि म्हणून ते काही खरं नाही आणि आपल्याला आशीर्वाद काही मिळणार नाही. आमच्यासाठी असे किती जन्म तरपडत राहिला तरी आशीर्वाद मिळणार नाही. जो या मार्गाने सत्य निघाला, तो शांती मार्गाने निघाला, जो भक्ती मार्गाने निघाला, त्याचाच उद्धार आहे आणि त्यालाच मोक्ष प्राप्त होणार आहे. अन्यथा मोक्ष प्राप्त होणार नाही. आणि म्हणून महाराज बरं का त्यांना आशीर्वाद देतात. कल्याणती असो क्षेम वाढू प्रेमागळे विठ्ठल आशीर्वाद
त्या नमनाची वासी महाराज तिसऱ्या चरणामध्ये ज्याच्या घरामध्ये पांडुरंग धन आहे, ज्याच्या घरामध्ये वाडी आहे, ज्याच्या घरामध्ये भजन आहे, ज्याच्या घरामध्ये भक्ती नांदते, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे, त्या शिवाला नमस्कार. महाराज नमन करतात याचा अर्थ महाराजांचा अधिकार सामान्य नाही. महाराजांचा अधिकार सामान्य आहे का? अरे भगवान पतिनाथ महाराजांची पूजा करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्य रूपीची गेली, न त्यागी ती दुकास दिव्य लोकाशी गेली. आणि महाराजांचा अधिकार कोणी सांगितलं? एवढे महाराजांचा अधिकार मोठा आहे, कोणी सांगितलं? एवढे महाराज मोठे आहे, एवढे महान आहेत, कोणी सांगितलं? अरे सांगणारे सामान्य नाहीत, ज्ञानोबा नाही. कोणी सांगणार? ज्ञानोबा आहे म्हणाले कोणाला? रामेश्वर शास्त्रीला. तुका सर्व श्रेष्ठ आम्हा प्रिय तुका सर्व श्रेष्ठ आम्हा प्रिय थोर, जो का अवतार नाम याचा, आणि त्याची तुझं काही घडली रे निंदा. तुम्ही निंदा केली तुका करायची म्हणून तुमच्या अंगाला खास सुटली. कारण का? देवा भक्तांना दिलेलं दुःख देवाला सहन होत नाही. न साहवी दुःख भक्ताचे या देवा, आणि अवतार घ्यावा लागे रूप रूपाई वणी आखरी अवतार भक्ताबद्दल खळा प्रश्न देवाला सहन होत नाही. आणि ज्ञानोबाने सांगितलं तुकोबाने श्रेष्ठ आहे. आणखी एक पुरावा देतो तुम्हाला. अवंती नगरीचा एक ब्राह्मण महाभारत, रामायण, पंचकरण, वेद उपनिषद 108 उपनिषद त्यांना बरेच संस्कृत घेऊन डोक्यावर घेऊन आळंदीला काला. ज्ञानोबाची कीर्ती पसरली होती. काय? रेड्याच्या मुखातून वेद बोलविला म्हणून ज्ञानोबा मोठे महात्मे. रेडा वेद बोलतो, तर काय करतो रेडा? वेद बोलतो. आपण चला म्हणजे सगळे ग्रंथ घेऊन जाऊ. त्याला काहीच पाठ नव्हतं बाळूमामा, वाचता येत नव्हतं, पाठही नव्हतं, काहीच नव्हतं. ज्ञानोबाच्या समोर धरलं. एका रात्रीमध्ये ज्ञानोबाची माझ्यावर कृपा व्हावी, ग्रंथ मुखपाठ व्हावी, एका रात्रीमध्ये सगळं डोक्यात बसावं, पाठ व्हावं सगळं, त्याचा अर्थही कळावा. आणि अर्थ कळाल्यानंतर मग मला प्रवचन कीर्तन करता यावे, आणि लोकांमध्ये मला मान सन्मान मिळावा, लोकांनी आम्हाला आदर करावा, असं त्या ब्राह्मणाला वाटत होतं. धरणं जाऊन म्हटलं ज्ञानोबाच्या दरबारात बरं का. तो धरणं धरलेला ब्राह्मण तो धरणेकरी ज्ञानोबाने कुठं पाठवला? नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा. तो ब्राह्मण जो पाठवला ती तुकोबाराकडे पाठवला. जा तिकडे महाराजांकडे, तुला महाराज उपदेश करतील. म्हणजे मोठं कोण? मोठं कोण? अधिकार मोठा आहे. जगद्गुरु तुकोबाराचा एवढा अधिकार मोठा असून सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये भक्ती नांदत असेल, तुमचं बोक भजन करत असेल, तुमचे पाय मंदिराकडे जात असतील, तुमचे हात टाळ्या वाजवत असतील, तुमचं अंतःकरण देवाचं स्मरण करत असेल, तर तुकोबारा जगत देव सुद्धा तुकोबाराला नमन करतो. सार्थक गणपती लागतो. गाली दंडवत
निर्गुणाकार, निर्गुणातून देव सगुण झाला, आकाराला आला, चतुर्भुज झाला आणि संतांना लोटांना घालू लागला. एवढा संतांचा अधिकार मोठा आहे. फक्त मोठी साधू थोर जाणार कसं आहे, फक्त मोठे आणि भगवान परमात्मा तर मोठा आहे नाही असं नाही, पण त्यांच्यापेक्षाही आमचे भक्त तुकोबाराय मोठे आणि म्हणून तुकोबारायची पूजा देव करतो. ज्यांची पूजा देव करतो ते तुमच्या आमच्या सामान्य माणसाला आपला अधिकार तरी आहे का तुकोबाराने हात जोडावे? आपला अधिकार आहे का तुकोबाराने आपले हात जोडावे, आपल्या पाया पडावं, आपल्याला दंडवत घालावा, सगळ्याच्या पाया माझे दंड होण्याचे अधिकार आहे का आपला? नाही. आपल्या कल्याणाकरता, आपल्या हिताकरता बघूनच आलेली असतात. हिताहित जे कधी हानी करवा के पती आणि पुसवून इच्छून वारीती ते सुख आपल्याला जवळ येतात. ते आपलं सुख दुःख विचारतात आणि सुख दुःख विचारल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतात, दुःख आपलं घेऊन जातात. किती दयावंत आणि मायावंत. म्हणून तुम्ही संत मायबाप आणि अशा प्रकारे ज्याच्या घरामध्ये भक्ती आहे. आता लक्षात ठेवा, मी काय जास्त मोठा कीर्तनकार नाही. ज्याच्या घरामध्ये भक्ती आहे, ज्याच्या घरामध्ये पांडुरंगाची वारी आहे, त्याच्या पांडुरंग त्यांच्या घरामध्ये नांदते, ज्याच्या मुखामधून नामस्मरण बाहेर पडते. बरं का, आता आजपर्यंत जरी नसलं पुढे तर तिथून पुढे तरी लक्षात ठेवा. आता तरी पुढे तिथून तरी भक्ती मार्गाला लागा पंढरीच्या वाटी, पंढरीच्या लागा वाटेल सकाळ भेटे. देव तुम्हाला भेटल्याशिवाय आठवत नाही. प्रतिमा दर्शन आहे तर कोण आहे जरा हे दर्शन कोणतं आहे? बाप रामादेव सावळी प्रतिमा दर्शन आहे. पण त्या प्रतिमा दर्शनातून एक छोटासा एवढासा लहानसा एक देव बाहेर पडेल, सबूत देव बाहेर पडेल, चतुर्भुज देव बाहेर पडेल, तुम्हाला भेटेल. काय करा? पंढरीच्या लागावाटी सका भेटे विठ्ठल. आणि म्हणून श्री चक्रवर्ती महाराज यांच्याकडे भक्ती आहे, भाव आहे, त्यांच्या घरात पांडुरंगाचं धन आहे, देवाचं धन आहे. अशा शिवाला महाराज नमस्कार करतात, नमन करतात. फक्त भाव गाठी धर त्या नमन जीवाचे आणि तुका म्हणे हरीचे दास ते असे कर. असे हरीचे दास आहेत, हरीचे भक्त आहेत, असे वारकरी आहेत, असे महात्मे आहेत. त्यांच्या घरामध्ये बघा सामान्याच्या इच्छा पूर्ण होतात का नाही? नाथ महाराजांच्या घरी तो गावबा होता, सामान्य होता गावबा, पण गावबाची इच्छा पूर्ण झाली. मला खाऊन मी झाली आणि ज्ञानालाही इच्छा पूर्ण झाली, ज्ञानही भरपूर मिळालं आणि खायला सुद्धा भरपूर मिळालं. तिथं संतांच्या घरी का नाही खायला काही कमी नसतं. संगती पंगती देवासमेकडे काही कमी नसतं महाराज. आणि म्हणून तुम्ही आम्ही संतांची संगती करावी आणि त्यांच्या चरणाची इच्छा करावी आणि त्यांच्या चरणाकडे मागण्याच्या चरणाकडे आपण एवढंच मागावं की देवा आमच्या या जीवनामध्ये इच्छा पूर्ण कर, आम्हाला तुझ्या भक्तीचा आनंद मिळू दे, आम्हाला तुझ्या भक्तीचा तुझ्या नामाचा आम्हाला छंद लागू दे, तुझी वारी आम्हाला घडू दे. तिथेच आमचं कल्याण आहे. आणि कल्याण ते असो क्षेम वाढो प्रेम अगळे ज्ञानोभा माऊली.